देव या चर्च मध्ये मोशेला शोधतोय. देव या चर्च मध्ये, या संभाजीनगर मध्ये देव प्रेषित पौलला शोधतोय. देव संभाजीनगर एस्तेर राणीला शोधतोय. देव संभाजीनगर मध्ये त्याला रूप पाहिजे, दबोरा पाहिजे, दबोरा. आणि तू त्याला भेटली तर तू वाढवली जाणार. काय बायबल सांगतं, देवाला अब्राहम मिळाला. देव म्हणला अब्राहम सगळं सोड, आपल्या घरातून आपल्या नातेवाईकातून बाहेर ये आणि मी सांगतो त्या देशात जा. अब्राहम तयार झाला. बायबल सांगते विश्वास न्यायी पण घडला गेला. आणि देव म्हणला अब्राहम मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला वाढवीनच वाढवीन आणि तुझ्याद्वारे पृथ्वीतील सर्व राष्ट्रीय आशीर्वाद होतील. जगासाठी जगू नका, देवासाठी जगा. आपले डोळे बंद करा, आपलं मुख उघडून देवाशी बोला. बोला, प्रभूशी बोला. तुमच्या हृदयात काय इच्छा, काय मागू नका. देवाला माहिती आहे तुम्हाला कशाची गरज आहे. काय बायबल सांगतो आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरत नाही, कापणी करत नाही, तरी देखील बायबल मध्ये लिहिलंय की देव पाखरांना खायला घालतो. मग देव म्हणतो तू माझ्या दृष्टीने किती मौल्यवान आहे. तुम्ही देवाची निर्मिती आहात, तुम्ही जिवंत देवाचे लेकरं आहात. येशू तुमच्यावरती प्रेम करतो. येशू याच्यासाठी आला की तुम्ही जगावं आशीर्वादित, विजयी आणि आनंदी जीवन. प्रभूला सांगा, प्रभू मला जगात मी वासनेत पडायचं नाही, मला जगातल्या घाणीत पडायचं नाही, मला जगातल्या कुठल्या आकर्षणामध्ये नाही पडायचं. कारण तू लवकर येणार आहे. माझं हृदय मला तयार करायचं, मला रोज हातमध्ये भरायचंय. तरुण मुलांनो, मुलींनो, मी तुम्हाला चॅलेंज देतो, तर तुम्ही प्रभू येशूसाठी उभे राहिले तर स्वर्ग तुमच्यासाठी उभा राहील. योसेफ देवासाठी उभा राहिला, देव योसेफासाठी उभा राहिला आणि योसेफाला देवाने मिस्र देशाचा पंतप्रधान केलं. बायबल सांगतं आज तेच हृदय देव शोधतोय. आज देवाला अशी लोक पाहिजे. आपले डोळे बंद करा, प्रभूला सांगा प्रभू मी जगातलं काहीच मागणार नाही, माझ्या पाश्चाचा उपयोग नाही. प्रभू अंधार घालवणारी मंडळी पाहिजे. देवाला असे लोक पाहिजे जे येरियोची भिंत तोडतील आणि लोकांना अभिवचनाच्या देशात नेतील. देवाला असे लोक पाहतील की जे हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रार्थना करतील. हे काही नाही, प्रार्थना महत्वाची, प्रार्थना महत्वाची. तिथं आशीर्वाद झाले, तुम्ही आनंदी आहात, आशीर्वाद आहात. हालेलुया. या प्रभूला करोडो धन्यवाद. खरोखर आज देवापणे आम्हाला या ठिकाणामध्ये औरंगाबादमध्ये आणलं. आज माझी पत्नी रेबेका सिस्टर, माझी मुलगी मर्सी, प्रिन्स, देवाच्या कृपेने या ठिकाणामध्ये आम्ही काम करतो, सेवा करतो. हे फक्त देवाची कृपा आहे. हालेलुया. आणि खरोखर या मी मनापासून पुन्हा एकदा या देवाला धन्यवाद देतो. आम्ही पास्टर आणि सिस्टरांचे आम्ही मनापासून आभार मानतो की खरोखर या त्यांच्याकडे बघून नक्कीच आम्ही सेवेत वाढलो आणि नक्कीच एक स्पिरिच्युअली जे आमचे फादर आहेत, आत्मिक आई वडील आहेत. म्हणून माझी इच्छा होती की नक्की चर्चच्या वर्धापन दिनानिमित्त नक्की आम्ही त्यांना बोलू आणि आपल्या चर्चसाठी, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करू.